नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या स्वरूपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी व इयत्ता 5वी साठी असणारा घटक, गणित विषयामधला पहिला घटक, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व रोमन संख्याचिन्हे याविषयी आपण शिकणार आहोत. तर चला करूया आपल्या या चॅनलला सुरुवात. तत्पूर्वी सगळ्यांना विनंती आहे, जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला सुरुवात करूया आपण आजच्या या सेशनला. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजेच इंटरनॅशनल न्यूमरल्स आणि रोमन संख्याचिन्हे म्हणजेच रोमन नंबर्स न्यूमरल्स असं आपण त्याला म्हणतो. बघा, आपण आतापर्यंत बघितले की 1 2 3 4 वगैरे आपण लिहितो. तर ते लिहित असताना आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे जे आहेत, इंटरनॅशनल नंबर्स जे आहेत, ते रोमन नंबर्स मध्ये लिहिण्यासाठी काही चिन्ह आहेत. म्हणजे आपण इथे पाहू शकतो की हा 1 आहे, त्या 1 साठी काय वापरतात तर आय, या 5 साठी काय वापरतात तर व्ही, या 10 साठी काय वापरतात तर एक्स, 50 साठी काय वापरतात तर एल आणि 100 साठी वापरतात सी, 500 साठी वापरतात डी आणि 1000 साठी वापरतात एक्स. आता आपण जर नीट बघितलं तर 4थी आणि 5वी साठी हे जास्त महत्वाचं आहे, जर आपण त्यांचा सिलेबसचा विचार केला तर. पण आपण आता शिष्यवृत्तीच्या विषयी जर विचार केला तर आपल्याला हेही तेवढंच महत्वाचं आहे. बघा, तर आपल्याला जो हा आय आहे, तो आय म्हणजे 1, हा जो व्ही आहे तो म्हणजे 5 आणि 10 आहे तो एक्स आपण म्हणतो. आय व्ही आय व्ही एक्स ही एक काय म्हणूयात आपण त्याला, एक कोड लँग्वेज आय व्ही एक्स असं लक्षात ठेवा आणि नंतर एल सी डी एम असं लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही लक्षात आलं की इथे 1 नंतर 5, 5 नंतर 10, 10 नंतर 50, 50 नंतर 100, 100 नंतर 500, 500 नंतर 1000. म्हणजे तुम्ही लक्षात घेतलं की 1 आणि 5 ह्या दोनच संख्या आहेत, 1 आणि 5. पुन्हा 1 आलाय, इथे 5 आलाय, दोघांवरती 1 1 0. पुन्हा 1 आलाय, 5 आलाय, दोघांवरती 2 2 0. इथे मात्र 500 नंतर डायरेक्ट एकच आहे ना, 5 नंतर 1 म्हणून 3 0. म्हणजे पहिल्यांदा फक्त 1 5, नंतर 1 5 त्याच्यावर 2 0 1 1 0, 1 5 त्यांच्यावर 2 2 0, पुन्हा 1 त्याच्यावर 3 0 आणि एवढंच आपल्याला बघायचं आहे. याच्यापेक्षा आपण पुढे काय आपल्याला बघायचं नाही. त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की 1 साठी आय, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, आय व्ही एक्स. काय लक्षात ठेवायचं? आय व्ही एक्स. म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपल्याला कोणत्या अंकासाठी कोणता चिन्ह वापरायचं आहे. त्यानंतर पुढचं जर लक्षात घ्यायचं असेल तर एल सी डी एम, एल सी डी एम हे पाठांतरच करून ठेवायचं, लर्न करून ठेवायचं, आपल्याला लागणारच आहे ते. ठीक आहे. तर आपण आता या ज्या संख्या आहेत हे फक्त कुठल्या संख्येसाठी कुठलं चिन्ह वापरलं जातं. पण आपण जर बघितलं की 1 पासून, तर 1 पासून 5 पर्यंत, म्हणजे आता 1 साठी आय आणि 5 साठी व्ही, पण इथे या 1 पासून 5 पर्यंत जे काय आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, यांच्यासाठी काय वापरायचं हे आपल्याला आता इथे बघायचं आहे. बघा, शून्यासाठी रोमन संख्या चिन्हामध्ये आपल्याला काहीच नाहीये, परंतु आपण जर बघितलं की या शून्यासाठी आपल्याला देवनागरी लिपीमध्ये मात्र 0 लिहायचा येतो. आणि जर आपण त्याचा पुढचा विचार केला की 1 साठी मगाशी आपण शिकलो की 1 साठी आपल्याला काय तर आय वापरायचंय, आय. ठीक आहे. आता या 2 साठी आपल्याला काय वापरायचंय तर दोनदा आय घ्यायचंय. काय घ्यायचंय? दोनदा आय घ्यायचंय. 3 साठी काय घ्यायचंय? तर तीनदा आय घ्यायचंय. बघा इथे दिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. आणि यामध्ये एक नियम आहे की हा जो आय आहे हा जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकतो. मग 3 वेळा जर वापरायचा असेल तर मग 4 जर आला तर आपण 4 आय घेणार का? तर नाही, 4 आय घेणार नाही. मग आपण 3 वेळा वापरल्यानंतर 4 लिहिण्यासाठी काय करायचं तर 5 आणि
आय आधी लिहिला की त्याला म्हणतात 4. म्हणजे छोटा अंक जर मोठ्या अंकाच्या आधी लिहिला गेला म्हणजे 5 व्ही आपण म्हणूया बघा व्ही साठी काय वापरलंय 5. तर 5 म्हणजे व्ही म्हटलं आणि 1 साठी आय म्हटलं तर 1 हा आधी वापरलाय बघा आधी वापरलाय आणि म्हणून 4 वजा 1 सॉरी 5 वजा 1 बघा मोठा अंक आणि हा लहान अंक जर मोठ्या अंकाच्या आधी लहान अंक लिहिला असेल तर तो वजा करतात म्हणजे 5 वजा 1 आला तो 4 आणि मग इथे पुन्हा आपण काय वापरणार तर व्ही. पुन्हा आता इथे 6 आलं तर व्ही म्हणजे 5 आय म्हणजे 1 झाले 6. इथे 7 साठी व्ही म्हणजे 5 नंतर 2 आय म्हणजे 7 व्ही म्हणजे 5 आणि 3 आय म्हणजे 8. ठीक आहे. आता पुन्हा इथे व्ही आणि 4 आय तर वापरता येणार नाही कारण आय हा फक्त किती वेळा वापरता येतो 3 वेळा. 3 पेक्षा जास्त वेळा वापरता येत नाही आणि म्हणून 10 साठी आपण एक्स घेणार तर 9 साठी एक्स आणि 9 पेक्षा 1 कमी म्हणजे 1 आय. अशा प्रकारचं आपल्याला हे वापरायचं आहे. कळतंय सगळ्यांना? पहिला नियम बघूयात, की आपण 1 साठी काय लिहिलं? आय लिहिलं. 2 साठी काय लिहिलं? तर 2 आय लिहिले. 3 साठी काय लिहिलं? तर 3 वेळा आय लिहिले. 3 टाइम्स आय. म्हणजे आपण बघूयात, की 1 लिहितोय तर ठीक आहे 1 आहे. पण 2 वेळा आय लिहितो याचा अर्थ आपण त्यांची बेरीज करतो. 3 वेळा लिहितो म्हणजे आपण 1 ची 3 वेळा बेरीज लिहितो. 3 टाइम्स ॲड करतो ना 1 + 1 + 1 = 3. हां, आता 4 साठी आपण काय तर दुसरा एक नियम आहे. तो आपण नियम बघूयात. 5 साठी काय आहे? तर व्ही. ठीक आहे. 10 साठी काय आहे तर एक्स हे आपण शिकलोय. पहिला नियम काय आपला, की जर आपण रिपीट करतो एखादं चिन्ह, रोमन चिन्ह जे आहे आय आणि आय दोनदा लिहिले म्हणजे 1 अधिक 1. आय आणि आय तीनदा लिहिले म्हणजे काय 1 अधिक 1 अधिक 1 हा पहिला नियम झाला. लक्षात ठेवा. पहिला नियम आपला काय आहे, की जर आपण एखादं रोमन चिन्ह रिपीट करत असेल, तर त्यांची आपण काय करतो बेरीज करतो. काय करतो? बेरीज. हा आपला काय झाला? पहिला नियम झाला आहे. आता बघा दुसरा नियम जो आहे, हा दुसरा नियम बघायचा आहे. पण आपण बघूया तरी पहिल्या नियमावर सुरुवात करूया. दुसरा नियम काय आहे? तर आपण बघितलं का आपण काय बघितलं, की 1 साठी आपण काय केलं? आय वापरलं. 2 साठी सॉरी 2 साठी आपण 2 वेळा आय घेतले. 3 साठी आपण 3 वेळा आय घेतले. तर 4 साठी आपण 4 वेळा आय घेऊ शकत नाही. म्हणजेच आपण इथं बघितलं 10. 10 साठी काय? एक्स. 20 साठी काय? तर 2x. 30 साठी काय आहे? तर एक्स, एक्स आणि एक्स 3x बरोबर आहे. पण 40 साठी आपण एक्स, एक्स आणि एक्स, एक्स असे 4x घेऊ शकत नाही. हे आपल्याला नियमात बसत नाही. हा आहे आपला दुसरा नियम. पहिला नियम काय होता, की रिपीट केले की त्यांची बेरीज करतो. पहिला नियम. आणि दुसरा नियम काय सांगितलं, की हा असा दुसरा नियम काय म्हणतो, की रिपीट किती वेळा घेऊ शकतो? पुन्हा 3च वेळा. म्हणजे इथे 3 घेतलं आपण. तिघांची आय, आय, आय म्हणजे 3 वेळा 1, 1, 1 अधिक. ठीक आहे. म्हणजे इथे 1 + 1 + 1 म्हणून 30. इथे 10 + 10 + 10 म्हणजे 30. 3. 3 पेक्षा चौथा वेळा आय घेऊ शकत नाही. हा दुसरा नियम झाला. तिसरा नियम काय सांगतो, की 1 साठी 1 वेळा आहे. 2 साठी 2 वेळा आहे. 3 साठी 3 वेळा आहे. 4 साठी 4 वेळा वापरू शकत नाही. हा दुसरा नियम सांगतोय. बरोबर की नाही? मग 4 साठी काय? तर तिसरा नियम बनवलाय. काय? की समजा 4 साठी पुढचा 5 अंक जो आहे त्याला आपण व्ही वापरतो. मग हा व्ही लिहायचा आणि आधी आधी काय करायचं? 1 लिहायचं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की 5 आणि वजा 1 बरोबर 4. म्हणजे आपण बघितलं, की डावीकडे लिहिलं तर काय करणार? वजाबाकी करणार. का लिहिणार? वजाबाकी करणार. बघा लेफ्ट साइडला जर लिहिलं तर आपण काय म्हणतो? सबट्रॅक्शन करायची. काय करायची? सबट्रॅक्शन करायची. मग आता 6 लिहिलं तर आपण 5 + 1 हा चौथा नियम आपला. काय कितवा? चौथा नियम. चौथा नियम काय सांगतो, की 6 लिहायचं आहे आपल्याला.
तर 5 + 1 = 6. म्हणजे आपण बघितले की उजवीकडे काय उजवीकडे लिहिलं तर आपण काय करणार, बेरीज करणार. काय करणार, बेरीज करायची. म्हणजे राईट साइड लिहिलं तर काय करणार, ऍडिशन करणार. ऍडिशन कळतंय. आता इथे बघा, इथे आपण जर 7 घेतलं तर मग 2 वेळा आय लिहिले तर आपण काय करणार, 5 + 1 + 1 याचा अर्थ होतो 7. इथे आपण 8 लिहिले, 8. 8 मीन्स काय, तर 3 टाइम्स आय घ्यायचे व्हीच्या पुढे. म्हणजे 5 + 1 + 1 + 1 = 8. इथे 1 म्हणजे 5 + 1 6 + 1 7 + 1 8. आता इथे 9 घेतलं. किती घेतले, 9. तर 9 घेताना आपल्याला व्ही प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 असे घेता येतील का? नाही, कारण हे आपण काय केलं, 4 वेळा आपल्याला घेता येत नाही. म्हणून आपण काय करणार आता, मग इथे 10 आहे ना, 10. 10 ला आपण किती घेतो, x. मग इथे x च्या आधी आय घ्यायचा. म्हणजे काय होईल, की 10 - 1 = 9. हा जो आपला चौथा नियम होता, चौथा. आणि हा आहे 5वा नियम. काय आहे, 5वा नियम. इथे चौथा आहे, इथे आता 5वा बघायचा आहे. ठीक आहे. आता नियम मी थोडे मागे पुढे करतोय. आपण एकदा रिव्हिजन करताना घेणार आहोत. बरोबर आहे. हा झाला 5वा नियम. पहिला नियम बघितला, ऍडिशन. जेव्हा ऍडिशन, बघा नियम, आपण काय काय नियम बघितले. पहिला नियम बघूया. पहिला नियम आपण रिपिटेशन करतो. रिपिटेशन जेव्हा करतो तेव्हा काय करतो, ऍडिशन करतो. बरोबर आहे. नंतर दुसरं काय बघितलं आपण, दुसरं रिपिटेशनच्या वेळी ऍडिशन करतो, पण आपण दुसरा नियम बघितला का रिपिटेशन किती वेळा करू शकतो. रिपिटेशन मॅक्झिमम 3 टाइम्स. 3 टाइम्स करू शकतो. मॅक्झिमम 3 टाइम्स. 3 टाइम्स मॅक्झिमम. ठीक आहे. नंतर तिसरा नियम बघितला काय, की जर आपण स्मॉल नंबर जो आहे, स्मॉल नंबर जर आपण लेफ्ट साईडला लिहिला, स्मॉल नंबर लेफ्ट साईडला लिहिला, तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. आणि चौथा नियम आपण काय बघितला, की स्मॉल नंबर आपण राईट साईडला लिहितो. राईट साईड येतो, तो काय करतो, ऍडिशन करतो. ठीक आहे. हे आपण 4 नियम बघितले. आता 5वा नियम काय होता, तर 5वा नियम आहे की जर आपण 10च्या अबवचे नंबर आहेत, 10च्या अबव म्हणजे 11 12 13 15 ते कसे लिहितो, तर ते 10 ला आपण काय करतो, एक्स. मग 11 ला काय, तर एक्स आय. 15 ला काय आहे आपण, तर एक्स आणि पुढचा नंबर एल वापरायचा आहे. आपल्याला हे घ्यायचं, हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. तर अशा प्रकारचं आपण लिहितो. आता हे कसे लिहायचे आपण एकदा टेबलवरती बघूयात. बघा, 1 लिहायला घेतलाय. 1 साठी आपण आय लिहिणार, 2 साठी आपण 2 आय लिहिणार, 3 साठी आपण 3 आय लिहिणार, 4 साठी आपण, बघा आता 4 साठी 4 आय लिहिणार का, नाही. मग काय करणार, 5 आणि मग डावीकडे आहे लेफ्ट साईडला. नंतर 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आणि आय, 7 साठी व्ही आणि डबल आय. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 8 साठी म्हणजे 8 साठी ट्रिपल आय. बरोबर आहे. पण इथे ट्रिपल नंतर 4 टाइम घेणार का, नाही. मग इथे परत इथे 10 साठी एक्स आला की तो एक्स आणि आय. अशा प्रकारचे आपल्याला करायचे. आता हे टेबल आहेत ना, हा टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आपण एक रॅन्डमली काही नंबर्स आहेत ते घेऊयात. बघा 16 नंबर आला, तर 16 साठी काय, 10 आपण बघूया. 16 साठी 10 + 6 म्हणजे आपण 10 साठी काय वापरणार, एक्स. आणि 6 साठी काय वापरलाय, बघा इथे काय वापरलाय 6 साठी, तर मग व्ही आणि आय. म्हणजे हा झाला एक्स व्ही आय, त्याला म्हणतात 16. तो जर आपण 14 लिहायचा असेल तर 14 म्हणजे काय, 10 + 4. मग 10 + 4 साठी काय करणार, तर 10 साठी एक्स वापरतो आणि 4 साठी काय वापरतो आपण, आय आधी वापरतो आणि व्ही नंतर घेतो. बघा इथे जे लिहिलंय त्याच्या हे थोडं विरुद्ध आहे. उजवीकडे लिहिलं तर ऍडिशन, म्हणजे राईट साईडला लिहिलं तर ऍडिशन आणि लेफ्ट साईडला लिहिलं तर सबट्रॅक्शन. म्हणून हे जाणीवपूर्वक मी दाखवलं. इथे आलो तर इथे आपल्याला एक्स एक्स, इथे आलो एक्स एक्स एक्स, इथे आलो तर एक्स
4 टाइम वापरता येत का? तर नाही. मग मग नाही, मग त्याच्या पुढचा राउंड फिगर आकडा हा आहे 50. 50 साठी काय घेतात? एल घेतात. मग एलच्या आधी 10 म्हणजे मायनस, म्हणजे 50 वजा 10, 50 मायनस 10 इज इक्वल टू 40. ठीक आहे. मग इथे काय येईल? इथे इथे बघा, इथे 39 आहेत. 39 म्हणजे काय? तर 30 प्लस 9. मग 30 साठी आपण काय घेतले? 3x. बघा इथे 30 साठी काय घेतले? 3x. मग इथे x x x आणि 9 साठी इकडे घेतले बघा, या साईडला 9 काय आहेत? i आणि x. मग ते i आणि x असं वापरायचं. रॅन्डमली आपण एखादा नंबर घेऊया. चला आपण रॅन्डमली नंबर घेऊ 35. 35 म्हणजे किती? 30 प्लस 5. मग 30 म्हणजे किती? तर x x x आणि 5 म्हणजे v. ठीक आहे. आपण रॅन्डमली घेऊया 33. 33 म्हणजे काय? 30 प्लस 3. मग 30 म्हणजे काय? तर एक्स 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 आणि प्लस प्लस पुढे आपण काय घेणार? एक्सच्या पुढे 3. 3 म्हणजे काय? मग 3 वेळा आय असं घ्यायचं. 3 वेळा आय. कळतंय? मग इथे 32 ला एक्स 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 आणि 2 आय. अशा प्रकारे आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आपण पुढे पुढे घेत जाऊयात. नाही म्हणून इथं काय करणार? 10 अधिक 5. जेव्हा आपण एखादा नवीन नंबर शिकलो ना, आता आयच्या नंतर बघा इथे मी सांगतो. आयच्या नंतर कुठला नंबर शिकलो? व्ही शिकलो. व्ही नंतर एक्स शिकलो. एक्स नंतर आपण काय शिकलो? एल शिकलो. बरोबर की नाही? म्हणजे आपण 1, 5 नंतर 10 आणि 50. जेव्हा आपण एखादा नवीन नंबर शिकतो ना, समजा आता इथे बघितलं 15 लिहायचं होतं, तर मग मी काय केलं? व्ही आणि सॉरी एक्स आणि पुढे व्ही. मग इथे एक्स आणि व्ही लिहिलं ना, तर एक्स पुन्हा पुन्हा येईल, व्ही येणार नाही. ठीक आहे. आय शिकलो तर त्यापुढे व्ही. व्ही आला. व्ही कधी 3 वेळा घ्यायची वेळच येत नाही आपल्याला. तेव्हा आपल्याला आय आणि व्ही वापरायचं आहे. जेव्हा व्ही पुढे एक्स शिकलो तर एक्स आणि आय वापरायचं आहे. व्ही ऍडिशनला वापरायचं, सबट्रॅक्शनला वापरता नाही. बघा म्हणजे आपण इथे जर विचार केला तर 15 आपण असे लिहू शकतो 10 अधिक 5 आणि दुसरं आपण 15 आपण 20 वजा 5 असं लिहू शकतो. पण असं लिहत नाहीत. कधीच असं लिहत नाही. मोठा नंबर जो आहे तो 3 पर्यंत असेल तर आय 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 असं 3 वेळा घेता येतं. परंतु आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला 5 म्हणजे वजा नाही करायचे. मोस्ट ऑफ फक्त एकदाच जो आपण म्हणतो 4, 9 हे एकदाच आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे वजा करण्यासाठी. बाकी सगळे आपण ऍडिशनच्या वेळेसच घेतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला. त्याशिवाय आपल्याला पुढचं आपल्याला येणार नाही. म्हणजे काय कन्फ्युजन असतील ते मला सांगा. आपण पुन्हा एकदा याच्यावरती पाहिजे व्हिडिओ घेऊ शकतो. आता आपण याच्यामध्ये काय करूयात? आपण याच्यामध्ये याचे चला चला तर आपण याच्यावरती काही गणित घेऊयात. ठीक आहे. आता गणित घेताना पहिलं बघा देवनागरी. आपण देवनागरी विषयी काही जास्त व्हिडिओमध्ये बघितलं नाही. देवनागरी विषयी गणित पण जास्त येत नाहीत, ती गोष्ट वेगळी आहे. पण आलीच तर आता आपल्याला ती यायला पाहिजे म्हणून मी ते गणित इथे घेतलेलं आहे. तर आपण घेऊयात की देवनागरीमध्ये काय लिहिलं पाहिजे. तर बघा 3, 2, 6, 9, 7 आणि 4 हे अंक दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. तर हे अंक दिल्यानंतर आपल्याला ते देवनागरीत करायचे आहेत. तर मग आपण 3 ला कसं लिहितो? 3, 2 ला 2, 6 ला असं लिहितो, 9 ला आपण असं लिहितो, 7 ला असं लिहितो आणि 4 ला असं लिहितो. मग हा अंक आपल्याला लिहून काढावा लागेल. आणि तो कुठे आहे? बघा 3, 2, 6 आणि त्यानंतर 9 आहे का? नाही, इथे 9 नाही, इथे 9 असा पाहिजे होता. तर 3, 2, 6 पाहिजे. इथे 9 आलाय, इथे 6 पाहिजे. 3, 2, 6 बरोबर आहे. 9 बरोबर आहे. 7 बरोबर आहे. 4 बरोबर. मग हा आपला ऑप्शन असेल. इथे 3, 2, 4, 6 आणि ते 9 पाहिजे. 9 तर इथे 7 आले. म्हणजे हे उलटं-सुलटं झालंय. म्हणजे अंक जे आपल्याला इथे दिलेले आहेत, तेच अंक खाली आहेत, पण ते मागे-पुढे झालेत. हे आपल्याला चेक करायला लागेल. मग आपण इथे आपला आन्सर काय असणार आहे? सी. कळतंय? चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा 24 ही संख्या रोमन अंकामध्ये व्यक्त करा. व्यक्त म्हणजे काय? लिहा. एक्सप्रेस द नंबर 24 इन रोमन नंबर. 24 ही संख्या काय करायची आपल्याला? 24 ही संख्या आपल्याला लिहायची. कशी लिहिणार? तर 20 अधिक 4 अशी लिहिणार. कशी लिहिणार? 20 अधिक 4. हे लक्षात ठेवा. कधी प्लसच करायची, मायनस करायची नाही. मग 20 साठी आपण काय करतो? 2x वापरतो आणि 4 साठी काय वापरतो? तर
आपण व्ही वापरतो आणि त्याच्या आधी आय वापरू शकतो, बरोबर की नाही? मग असा बघा, मग असा ऑप्शन कुठे आहे? एक्स एक्स आय व्ही इथे आहे का? एक्स एक्स म्हणजे हा ऑप्शन कटला. एक्स एस व्ही आय हा ऑप्शन कटला. एक्स एकदाच आहे म्हणजे एक्स एक्स आय व्ही हा डी म्हणजे आपला आन्सर काय असेल? डी आन्सर असेल आपलं. हे लक्षात आलं पाहिजे. मग कसं करणार? तर बघा हे जर मी घेतोय, हे जर तुम्हाला फास्ट वाटत असेल, कारण हे इयत्ता 4थीचं आहे मला कळतंय. पण तरी हे सोपं आहे. ठीक आहे. जर कळत नसेल तर तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला यानंतर पुन्हा एकदा त्याविषयी आपण चर्चा करूयात. चला तर बघूया आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आपला आहे आणि पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या संख्यांची बेरीज ही आहे? बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स हॅव सम एवढी म्हणजे जे खाली नंबर देत त्यांचे सम. पहिल्यांदा हा नंबर काय ते आपण घेऊयात. एल, एक्स, एक्स, व्ही, आय, आय, आय. इथे बघायचं आपल्याला की एल हा सगळ्यात मोठा आहे आणि त्यानंतर एक्स एक्स वापरलाय म्हणजे आपल्याला ऍडिशन करायला एल म्हणजे 50 प्लस 10 प्लस 10 बरोबर आहे. मग व्ही व्ही म्हणजे किती? तर प्लस 5 मग आय 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 म्हणजे आपण 3 वेळा लिहूयात. आता याची ऍडिशन करायला गेलं तर 50 प्लस 10 60 प्लस 10 म्हणजे इथे 60 येतं. इथे ऍडिशन केली तर 70 येतं. इथे ऍडिशन केली तर 75 होतं आणि इथे ऍडिशन केली तर 78 होतं. म्हणजे हा आपला आन्सर आला 78. कळतंय सगळ्यांना? आता पुढे बघूया आपण. पहिला ऑप्शन घेतला आपण. ते पहिलं ऑप्शन काय आहे? एक्स आणि एल प्लस एक्स व्ही आय 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 म्हणजे आपण जर बघितलं तर इथे एक्स एल. आता एल हा मोठा आहे आणि एक्स लहान आहे. मग मोठा अंक जर पहिला असेल आणि लहान अंक नंतर असेल तर तो मायनस करतात आणि मग अधिक इथे व्ही छोटा आहे आणि हा मोठा आहे म्हणजे आपण इथे ऍडिशन करूया. मग 10 प्लस 5 प्लस 3 म्हणजे हा 10 प्लस व्ही म्हणजे 5 आणि 3 टाइम्स आय म्हणजे 3. आता इथे बघितलं तर यांच्या दोघांची सबट्रॅक्शन होते ही 40 प्लस यांची ऍडिशन केली तर हे येतं 18 म्हणजे हे येतं 58. नंतर सेकंड घेऊया आपण सी प्लस एक्स एक्स आय आय. सी म्हणजे किती? हे सी जे आहेत हे म्हणजे 100 प्लस आता आय 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 आणि हे म्हणजे एक्स एक्स आणि आय. तर एक्स एक्स म्हणजे सेमच आहे आणि आय छोटा आहे म्हणजे त्यांची ऍडिशन करणार. मग 10 प्लस 10 प्लस 22. आता हे बघितलं आपण तर 100च्या अबोव जातं यांची ऍडिशन करायची गरज नाही पण तरी आपण करूया. 10 म्हणजे यांची ऍडिशन आली 110 आणि यांची ऍडिशन आली 120. इथून यांची ऍडिशन आली 122. बघा 10 100 आणि 10 ची ऍडिशन 110. यांची ऍडिशन आली पुढे 120 आणि याची पुढे केली तर 122 आली म्हणजे 122. थर्ड घेऊया आपण. थर्ड आहे एल एक्स प्लस व्ही ट्रिपल आय. इथे बघूया आपण एल म्हणजे किती? तर 50 हा 50 आहे आणि त्यानंतर छोटा आहे. छोटा आहे म्हणजे ऍडिशन करणार. सॉरी. त्यानंतर काय करणार? ऍडिशन करणार. ठीक आहे. प्लस व्ही व्ही लिहिणार किती? तर 5. आता इथे आय आय म्हणजे ऍडिशन करणार का आता लहान आहेत 3 टाइम्स. मग यांची ऍडिशन किती येते? येते 60 होते. यांची पुढे केली तर किती येते? 65 होते. यांची पुढे केली किती येते? 68 येते म्हणजे यांची ऍडिशन आली 68. आता आपण चौथं घेऊयात. ठीक आहे. चौथं किती आहे? सी मायनस एक्स एक्स आय आय. आता हे लिहिण्यासाठी सी म्हणजे काय? तर 100 हे माहिती आहे. आपण इथं पण घेतलं होतं 100. आता हे मायनस आहे. नंतर एक्स एक्स म्हणजे 10 प्लस 10 आणि मग हे 2 प्लस 2. आता इथे बघूया आपण. आता इथे बघितलं तर हे जे आहे ना, आता इथे कसं करावं लागेल माहिती आहे का? 100 घ्यावं लागेल आणि मायनस जो पूर्ण नंबर होता हा एकच नंबर होता एकच. मग यांची ऍडिशन घ्यायची. मग 10 प्लस 10 20 प्लस 2 22 आणि मग यांची मायनस केली की 78. आता इथे बघितली तर आपला हा मेन जो गणितामध्ये दिला होता 78 तो इथे आलाय का? नाही. इथे आलाय का? नाही. इथे आलाय का? नाही. पण इथे मात्र आलेला आहे. म्हणजे आपलं ऑप्शन जे आहे ते आहे चौथं ऑप्शन असणार आहे आपलं या गणिताचं. ठीक आहे. चला तर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला चौथा प्रश्न. रोमन अंकाप्रमाणे म्हणजेच अकॉर्डिंग टू रोमन्स नंबर एक्स व्ही आणि आय आय प्लस आय एक्स मायनस आय व्ही प्लस सी म्हणजे किती?
आणि हा प्रश्न आपल्याला विचारलाय 2018च्या परीक्षेमध्ये. आता हा प्रश्न काय आहे ते आपण समजून घ्या, की XVII हा नंबर काय आहे? X म्हणजे 10 अधिक V म्हणजे 5 अधिक 2. हा नंबर किती आहे? तर हा नंबर आपला होतो 17. त्यानंतर IX हा नंबर बघूयात. पहिला X म्हणजे इथे बघा I हा लहान आहे म्हणून X बरोबर 10 लिहिलं वजा 1 म्हणजे हा नंबर झाला 9. आणि त्यानंतर IV इथे पण I लहान आहे आणि V मोठा आहे तो 5 वजा 1 आणि मग पुढे बघूयात आपण की हा नंबर येतो 4. पुढे C म्हणजे काय? तर तो 100. आता याच्यामध्ये बघूयात आपल्याला सांगितलं की 17 पहिला संख्या आहे, अधिक दुसरी संख्या आहे 9, वजा तिसरी संख्या आणि अधिक चौथी संख्या 100. आता बघायचंय यांच्या दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं 26 वजा 4 अधिक 100. 26 मधनं जर आपण 4 घालवले तर येतं उत्तर 22 अधिक 100. म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 122. तर 122 कुठलं उत्तर आहे? बघा 122 हे आपलं दुसरं उत्तर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं असेल दुसरं 122. ठीक आहे. आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही जर 500 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहू शकाल? ठीक आहे. हाऊ विल यू राईट 500 नंबर्स इन रोमन? आता आपल्याला हे तर आपल्याला सांगितलंय की बघा 1 5 1 5 1 5 1 असं मी सांगितलं होतं. पहिल्याला 1 ला I, दुसऱ्याला V आणि तिसऱ्याला X, इथे 0 1 0 2 0 2 0 IVX आणि इथे 3 0. बरोबर आहे. IVX पहिला गट IVX, दुसरा गट LCDM आणि मग 500 सांगितली आहे, ते 500 ला काय D येईल आणि म्हणजे आपला हा 3 लक्षात ठेवायचा. ऑप्शन क्रमांक 3 काय येणार आहे? D. हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 की एका सभागृहाच्या मध्ये रांगेमध्ये एवढ्या ते एवढे क्रमांकाच्या म्हणजे हा जो नंबर दिलाय तिथून तर या नंबर पर्यंत एवढ्या क्रमांकाच्या खुर्च्या आहेत. त्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत? म्हणजे देअर आर चेअर्स फ्रॉम टू फ्रॉम इन रो म्हणजे या हा जो काही नंबर आहे त्याच नंबर पासून तर या नंबर पर्यंत इन अ रो अँड ऑडिटोरियम हाऊ मेनी चेअर्स आर देअर इन अ रो म्हणजे एका सभागृहामध्ये चेअर्स आहेत एका संख्येपासून कुठला तरी अंक दिलाय आपल्याला तिथून तर पुढच्या पर्यंत दिलाय आणि तिथे विचारले किती एकूण संख्या आहेत. तर मग आता बघूयात आपण XXVII ही संख्या कुठली आहे? तर ही संख्या बघूयात आपण की ही संख्या 10 x म्हणजे 10 परत दुसरा x म्हणजे 10 मग पुढे V दिलाय म्हणजे 5 पुढे आपल्याला परत 2 वेळा I दिलाय म्हणजे 2. हा जर नंबर घेतला तर किती येतं की हे 20 या 20 मध्ये 5 मिळवले 25 या 25 मध्ये पुन्हा 2 मिळवले झाले 27 म्हणजे एकूण 27 म्हणजे स्टार्टिंग आपल्याला 27 दिली आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जर असं बघितलं की XXVII ते ते LXVI मग LXVI जो आहे तो नंबर कुठला आहे बघूया. L म्हणजे 50 अधिक X म्हणजे 10 अधिक V म्हणजे 5 अधिक I म्हणजे 1. आता इथून इकडे घेऊयात. या दोघांची बेरीज येईल 60. 60 मध्ये 5 मिळवले ते 65 आणि 65 मध्ये 1 मिळवलं 66. एकूण झाले 66 म्हणजे आपल्याला 27 ते 66 आपल्याला बघायचे आहेत. आता 27 ते 66 जेव्हा आपण बघणार आहोत तर 27 पासून जर पुढे गेलं तर 27 घ्यावी लागेल, 28 घ्यावी लागेल, 29 घ्यावी लागेल आणि 30 घ्यावी लागेल. मग 30 पर्यंत किती होतात? तर एकूण 4 खुर्च्या होतात आणि 30 पासून पुढे जर आपण 66 पर्यंत गेलो तर 30 मध्ये 36 जर मिळवले तर 66 येतात. म्हणजे ह्या 36 पुढे किती संख्या आहेत? 36 खुर्च्या आपल्याला आहेत. ठीक आहे. मग 36 आणि या 4 एकूण किती खुर्च्या होतात? तर 40 खुर्च्या आपल्याला मिळतात. म्हणजे आपल्याला हे जे तिसरं उत्तर जे आपण दिलंय थर्ड आन्सर जे दिलंय थर्ड आन्सर हे 40 हे आपलं आन्सर असणार आहे. वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे M-D डिवाइड बाय L आणि याचं व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. पुन्हा आपण याचा बघूयात I, V, X, L, C, D,
एम. मग आय इज इक्वल टू 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000. आता या प्रश्नासाठी बघितलं तर एम इज इक्वल टू 1000 आणि मायनस पुढे दिलंय 500 डिवाइड बाय एल इज इक्वल टू 50. आता या प्रश्नाचं उत्तर आपण दोन प्रकारे काढू शकतो. कसं दोन प्रकार ते बघा. इथे मी पुन्हा एकदा लिहितो 1000 मायनस 500 डिवाइड बाय 50. बघा आता इथे पहिल्यांदा हे दोघं घेऊन काढूयात, नंतर हे दोघं घेऊन काढूयात. पहिल्यांदा जर आपण हे घेतलं तर 1000 वजा मायनस 1000 मायनस 500 केलं तर 500 येतं डिवाइड बाय 50. आणि इकडे 1000 लिहिले आणि मायनस या दोघांची डिवाइड करायची. मग आता इकडे मी 500 डिवाइड बाय 50 करून दाखवतो. 51 जा 50 केलं, 0 0 आला आणि हा 0 इथे ठेवला असं 0 तर इथे. आणि याचा असंही आपण करू शकतो की 500 डिवाइड बाय 50 असं केलं तर हा आणि हा गेला. 5 1 जा 5 आणि 0 म्हणजे आन्सर आलं 10. म्हणजे याचं जर आन्सर घेतलं तर 10 आणि यांचं आन्सर इथे घेतलं तर 10 आणि यांची जी सबट्रॅक्शन आहे ती घेतली तर 990. म्हणजे हे जर बघितलं आणि हे बघितलं तर हे दोन्ही ऑप्शन इथे दिसतायत. मग राईट आन्सर कुठला असेल तर आपण पदावली जे बघतो आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण डिव्हाइड करतो, नंतर मल्टिप्लाय करतो, मग ऍडिशन करतो आणि मग सबट्रॅक्शन करतो. या प्रकारे जर बघितलं तर डिव्हायडेशन हे पहिलं आलं पाहिजे. म्हणजे या प्रकारे आपल्याला सोडवावं लागेल आणि आपला आन्सर असेल हे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं राईट आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं असेल 990 हे आपलं राईट आन्सर असेल. ठीक आहे. पुढे आपल्याला बघायचंय की आपल्याला दिलेलं आहे की एल, एक्स, व्ही, डी, सी आणि एम हे जे दिलेत हे काय करायचे उतरत्या क्रमाने रोमन न्यूमरल्स जे आहेत हे दिलेले हे काय करायचे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. मग आपण त्या डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे आपण जे लिहितो ते असेंडिंग ऑर्डर म्हणजे चौथं आपण बघूया आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम हे कसे आहेत हे आपण वाढत्या क्रमाने म्हणजे चढत्या क्रमाने लिहितो. नाही इथे उतरता सांगितलं म्हणजे असं लिहायचे. मग असं लिहिताना हा पहिला एम लिहिणार आहात. मग एम, डी, सी, एल, एक्स, व्ही आणि आय. पहिला एम येणार आहे. तो इथे आहे. बरोबर आहे. मग तो इथे आहे का पहिला एम? नाही. मग हा ऑप्शन गेला. इथे आहे का पहिला एम? नाही. मग हा ऑप्शन गेला. इथे आहे का पहिला एम? नाही. म्हणजे हा ऑप्शन सुद्धा गेला. इथे आहे का? येस. म्हणजे हे ऑप्शन येईल. आता हे ऑप्शन आणि हे आपलं आहे का बरोबर ते बघूया. पहिला एम-डी-सी आहे का? एम-डी-सी आहे. नंतर एल-व्ही-आय, एल सॉरी एल-एक्स, एल-एक्स आणि मग व्ही-आय. तर व्ही ते आहे, पण आय नाहीये. म्हणजे आय इथे नको घ्यायला, पण व्ही पाहिजे. तर इथे प्रिंटिंग मिस्टेक झालाय. हे आपला चौथा आन्सर इथे राईट आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चौथं असणार आहे. कुठलं असणार आहे? एम-डी-सी-एल एक्स व्ही हे आपलं आन्सर असणार आहे जे याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण 9वा प्रश्न बघूयात. या 9व्या प्रश्नामध्ये डी डिवाइड बाय एम इंटू सी हे आपल्याला काढायचं आहे. तर पुन्हा आपण बघूयात की आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000. ठीक आहे. तर डी इज इक्वल टू 500. मग 500 लिहूयात. डिवाइड बाय 1000 इंटू सी म्हणजे 100 ते घेऊयात. आता इथे बघा हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला आणि हा 0 गेला, हा 0 गेला. उत्तर आलं किती? 50. आता हे आन्सर मध्ये नाहीये आपल्या. मग आपल्याला ते काढावं लागेल. मग ते काढत असताना आपल्याला काय करायचंय की बाबा जे ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये 50 आहे का ते आपल्याला चेक करावं लागेल. मग आता ते चेक करूया आपण. ठीक आहे. पहिला आन्सर बघूया. पहिला ऑप्शन आपण बघूयात. पहिला ऑप्शन जे आहे ते आहे सी डी. मग आता सी आणि डी याच्यामध्ये ग्रेटर कोण आहे ते बघायला लागेल ना. आपल्या लक्षात येईल की डी इज इक्वल सी इज इक्वल टू 100 आणि डी इज इक्वल टू 500 म्हणजे हे ग्रेटर आहेत. जर आपण असं लिहितोय याचा अर्थ आपण काय करतोय की 500
-100 लिहितो म्हणजे 400. जर असं असेल आपल्याला काय पाहिजे, हा नंबर ग्रेटर पाहिजे, सी ग्रेटर असता तर ऍडिशन केली असते. ठीक आहे. आणि मग सेकंड ऑप्शन जो आहे तो हा फर्स्ट ऑप्शन तर येणार नाही. आता सेकंड ऑप्शन एल मायनस सी, मग एल इज इक्वल टू 50 आणि मायनस सी इज इक्वल टू 100. मग 50 मायनस 100 होतात का? नाही. मग नाही होत म्हणून मायनस साईन द्यायचं आणि 100 मायनस 50 करायचे, आन्सर येईल 50. मग आता -50 आन्सर आहे का? नाही, ते 50 आहे म्हणून हे पण नाही. मग थर्ड ऑप्शन सी मायनस एल, मग सी इज इक्वल टू 100 मायनस एल इज इक्वल टू 50, मग आन्सर येतं 50. राईट आहे, हे आन्सर आपलं असणार आहे. तरी पण एकदा चौथं चेक करूया आपण, एल आणि सी. मग एल किती आहे? जर एल आणि सी विचार केला तर एल आणि सी याच्यामध्ये सी मोठा आहे. मग सी जर मोठा असेल तर सी पहिल्यांदा आपल्याला लागेल 100 आणि एल मायनस करावं लागतील, म्हणून हे 50 आन्सर येईल. मग 50 ऑलरेडी आपण 50 साठी एल वापरतो, 50 साठी एल वापरतो, पण ते एल सी आलाय म्हणजे हे चुकलंय. कारण हा नंबर आहे ना, हा याचे काय सबट्रॅक्शन असं नाहीये, म्हणून हा आपला ऑप्शन नसणार आहे. ऑप्शन असणार आहे थर्ड. या 9th व जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर थर्ड असणार आहे, सी मायनस एल. ठीक आहे. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय संख्या प्रणाली वापरून, म्हणजेच हे जो ही संख्या दिली आहे ती लिहायची आहे इंटरनॅशनल नंबर. राईट द नंबर्स गिवन इन इंटरनॅशनल, म्हणजे इंटरनॅशनल नंबर युजिंग करायचे आणि वापरायचे. मग आपलं पहिलं आहे 4 1 6 5 7 8. आता या 4ला आपण असं 4 लिहितो, 1ला असं लिहितो, 6ला असं लिहितो, 5ला अशा प्रकारे लिहितो, 7ला 7 आणि 8ला असं 8 लिहितो. मग हा 4 आहे का? हो आहे, सगळीकडे आहे. 1 आहे का? इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे. 6 आहे का? 6 इथे आहे, इथे नाही, मग हा कटला. इथे आहे, इथे पण आहे. ठीक आहे. 5 हो गया. 5 इथे आहे का? आहे. इथे आहे का? तर नाहीये, इथे 8 आहे म्हणजे हा कटला. इथे आहे का? आहे. इथे पुढे 7 आहे का? इथे आहे. इथे आहे का? नाही. इथे 5 आहे. नाही, मग इथे नाही. आणि इथे आलं का? नाही. मग आपलं जर लक्षात आलं तर आपला नंबर जो आहे हा फर्स्ट आन्सर जे आहे ते फर्स्ट इथे आहे का? नाहीये. तर आपल्याला लक्षात येईल का हे फर्स्ट जे आहे ते फर्स्ट आन्सर आपलं असणार आहे. म्हणजे ह्या 10व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आन्सर नंबर 1 हे असणार आहे 4 1 6 5 7 8. हे आपलं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. ओके, तर आज आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचला तर त्यांना या व्हिडिओचा नक्कीच लाभ मिळेल. आता आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.